नमस्कार, मी चेतन टाकसाळे, सॉफ्टेक सोल्युशन अँड सर्व्हिसेस पुणे. आज आपण बघणार आहोत गुगल क्रोम आपण सर्वजण वापरत आहोत आणि गुगल क्रोममध्ये आपण वेगवेगळे गुगल सर्च असेल, जीमेल असेल किंवा इतर अनेक गोष्टी आपण ज्या आहेत गुगल क्रोममध्ये जाऊनच करत असतो. परंतु गुगल क्रोममध्ये एक विशेष बटन आहे राईट साईडला एक्सटेन्शन्स नावाचं. या एक्सटेन्शनच्या माध्यमातून आपण आपल्या रेग्युलर ज्या काही गोष्टी आहेत, ज्या व्हिडिओ समराईज करणं असेल, एन्हान्स करणं असेल, मराठी लँग्वेज असेल, टाईप करणं असेल किंवा अनेक इतर AI टूल्स जे आहेत ते गुगल एक्सटेन्शन्सला अवेलेबल आहेत. तर त्यापैकी एक एक्सटेन्शन आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तो पहिल्यांदा आपल्याला या एक्सटेन्शन या बटनवर टिक करायचं आहे. इथे मॅनेज एक्सटेन्शनचं ऑप्शन तुम्हाला दिसेल आणि इथे आहे डिस्कवर मोर एक्सटेन्शन्स. तर इथे तुम्ही मोरमध्ये जायचं आहे. तर आपण आज बघणार आहोत की यूट्यूबचं व्हिडिओ समराईज कसा करायचा युजिंग ChatGPT किंवा जेमिनायच्या थ्रू. तर त्यासाठी एक एक्सटेन्शन आहे, त्याचं नाव आहे कीवर्ड एव्हरीवेअर. ओके, इथे कीवर्ड एव्हरीवेअर आहे आणि इथे तुम्हाला ऑप्शन दिसेल, त्याच्याबद्दलची माहिती, ओव्हरव्ह्यू वगैरे सगळी माहिती तुम्हाला इथे दिसेल आणि इथे तुम्हाला ॲड टू क्रोमचं ऑप्शन दिसेल. तुम्ही त्या एक्सटेन्शनला ॲड टू क्रोम करा, ते तुमच्या क्रोम एक्सटेन्शनमध्ये ॲड होऊन जाईल. त्याची माहिती तुम्हाला इथे येईल. अजून ते ॲड झाल्यानंतर तुमच्या एक्सटेन्शनच्या कीवर्डमध्ये तुम्हाला इथं दिसेल. तुम्हाला आता सरळ यूट्यूबला जायचं आहे. यूट्यूबमध्ये एखादा व्हिडिओ तुम्ही सर्च करा. सर्च केल्यानंतर तुम्हाला जो व्हिडिओ समराईज करायचा आहे, आता मी माझाच व्हिडिओ इथे समराईज करत आहे. तर समजा आपण इथे हा एक व्हिडिओ आहे, हा समराईज करूया. त्याला व्हिडिओला तुम्हाला ओपन करायचं. सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ तुम्हाला इथे समराईज करायचा, समराईज करण्यासाठी सुरू करायचं आहे. सुरू केल्यानंतर तुम्हाला राईट साईडला बघा, इथे ऑप्शन येतं आहे समराईज दिस व्हिडिओ. ओके, आणि इथे ऑप्टिमाइज दिस व्हिडिओ, दोन्ही ऑप्शन आहे. की व्हिडिओ इनसाईटचं पण ऑप्शन आहे, त्यामध्ये काय आहे. ओके, तर इथं तुम्हाला टर्न युअर ब्राउझर इनटू मार्केटर्स बेस्ट फ्रेंड इथं पण ते दिलेलं. तर तुम्हाला इथे मेन जे काम आपलं आहे ते समराईज करणं आहे. तर तिथं ऑप्शन आहे यूज ChatGPT किंवा यूज जेमिनाय. तर तुम्हाला कशाने तो समराईज करायचा, तर आपण यूज ChatGPT करूया. तर जसं तुम्ही यूज ChatGPT करणार आहेत तसं बघा, त्यांनी इमिजिएटली तुमचा जो काही व्हिडिओमध्ये तुम्ही जे काही बोललेलं आहात ते तुम्हाला, जे मराठीमध्ये हा व्हिडिओ आहे त्यामुळे त्यांनी तुम्हाला ऑप्शन दिलं समराईज द ट्रान्सक्रिप्ट ऑफ दिस यूट्यूब व्हिडिओ 10 बुलेट पॉईंट्स. द व्हिडिओ इज बाय चेतन टाकसाळे अँड टायटल स्टोरी वेवर फ्री चिल्ड्रन स्टोरी इन 300 लँग्वेजेस. तर त्यांनी ते सगळं दिलं आणि ते जे काही मी व्हिडिओमध्ये बोललो आहे त्याने ते पूर्णपणे इमिजिएटली ट्रान्सक्राईब करून तुम्हाला दिलेलं आहे. आणि पुन्हा तो तुम्हाला त्याचे काही 10 पॉईंट्स म्हणजे समरी आहे, ती 10 पॉईंट्समध्ये समरी पण तुम्हाला त्याची तयार करून देणार आहे की नेमकं काय आहे या व्हिडिओमध्ये. तर त्याने दिलं आहे कायबद्दल फ्री डिजिटल प्लॅटफॉर्म डेव्हलप आहे, प्रथम बुक्स, म्हणजे जे काही त्याच्यामधली समरी आहे तो तुम्हाला पुन्हा मराठीमध्ये तर त्यांनी ते ट्रान्सक्राईब करून दिलेलंच आहे. प्लस त्याची आता तुम्हाला तो इथे समरीसुद्धा जी आहे ती समरीसुद्धा तुम्हाला लिहून देण्यात आहे. तर बघा, आता समरी तुम्हाला त्यांनी लिहून दिली आहे 10 बुलेट पॉईंट्समध्ये त्यांनी तुम्हाला दिलेली आहे. ओके, आणि त्यांनी परत लेट मी नो इफ यू लाईक दिस समरी इन मराठी ॲज वेल. तर तो तुम्हाला मराठीमध्ये सुद्धा दिलेली आहे त्यांनी आणि इंग्लिशमध्ये पण तुम्हाला इथे त्यांनी ती समरी जी आहे किंवा 10 बुलेट पॉईंट आहे तुम्हाला ते लिहून दिलेलं आहे. याने ट्रान्सक्राईब केलेलं आहे आणि समरी तुम्हाला अजून मराठीत हवे असेल तर तुम्ही त्याला यस म्हणलं तरी तो तुम्हाला पुढची स्टेप जी आहे ते पुढची स्टेप पण तुम्हाला तो करून देणार आहे. हे बघा, तर तो म्हणला की तुम्हाला मराठीमध्ये पण करून पाहिजे असेल तर मराठीमध्ये पण तो करून द्यायला तयार आहे. ओके, असं. तर हे ChatGPTच्या माध्यमातून तुम्ही अशा पद्धतीने यूट्यूबचा जो काही व्हिडिओ आहे त्याला ट्रान्सक्राईब करू शकता आणि सेम यूज जेमिनायच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही करू शकता. दोन्ही ऑप्शन्स तुम्हाला इथं ऑप्शन अवेलेबल आहेत. तर गुगल जेमिनाय जर तुम्ही म्हणले तरी जेमिनायमध्ये सुद्धा तुम्हाला बघा तो तुम्हाला तयार करून देणार आहे. ओके, म्हणजे दोन्ही चं तुम्हाला इथे ऑप्शन्स त्यांनी दिलेलं आहे. तर त्यामध्ये ज्यामधून तुम्हाला योग्य माहिती मिळणार आहे तो ॲप्लिकेशन तुम्ही वापरू शकता. ओके, अशा पद्धतीने गुगल क्रोमचे जे एक्सटेन्शन्स आहेत ते अत्यंत इम्पॉर्टंट आहेत आणि त्यामध्ये खूप सारे एक्सटेन्शन्स अवेलेबल आहेत. तुम्ही बघू शकता, इथे तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला अनेक एक्सटेन्शन्स अवेलेबल होतील.
आणि त्याचे टूल्स वगैरे इथे तुम्हाला दिलेले आहे, कशा कशाचे एक्सटेन्शन्स अवेलेबल आहेत. तर या एक्सटेन्शनच्या माध्यमातून आपण आपलं डेली जे रुटीन वर्क आहे ते खूप अतिशय सोयीस्कर करू शकतो. सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.